नमस्कार मंडळी. तर गणपतीच्या निमित्तानं मी रात्रीचा प्रवास करत आज निघाले गावी. गाडीचा प्रवास करायचं म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी थोडा थकवाच जाणवतो, पण गावी जाण्याचा उत्साह माझ्यासाठी त्याहूनही मोठा आहे. पण मला सीटरनं प्रवास करू वाटत नाही. स्लीपरमध्ये कसं जरा पाय सुधून बसता येते ना. हे सगळे विस्कटले. असं वाटतंय आम्हाला की नागनवाडीत पोचायला किमान 10:30 तरी वाजणार, कारण आत्ताच 10:15 वाजले, पण 10:30च्या वरती वाजणार असं वाटतंय. आणि पाऊस आत्ता तर नाही आहे. आणि आम्ही येताना भडगावच्या नदीवर एक थोडं पाणी होतंच रस्त्याबरोबर, नदीवर पण पाणी आहे. आणि आता आमच्या कोनेवाडीच्या धरण पण एकदम फुल झाले. तिथं म्हणजे जाताच येत नाही, तिथून गाडी पण जात नाही, 2 व्हीलर पण जात नाही, 4 व्हीलर पण जात नाही. आणि आता असं झालंय की आम्हाला चंदगड मार्गे जायचं आहे आणि चंदगडच्या धरणावर माहीत नाही पाणी आहे की नाही, पण आम्ही आताच म्हणजे कन्फर्म केलं की पाणी आहे की नाही, पण वाहतूक होते तिथून चंदगडच्या धरणावरून. म्हणून आम्ही आमच्या ओळखीचे नांदवड्याचे प्रशांत दादा आहेत, त्यांना फोन केलेला की असं असं आम्ही यायलो आणि न्यायला या म्हणून. आमच्याकडे भरपूर साहित्य पण आहे. आणि एकतर असं झालंय की आम्ही म्हणजे जेव्हा गाडी बुक केलेली तेव्हा पावसाचा असा काही अंदाज नव्हता आम्हाला. आणि आता अचानकच म्हणजे पूर आले सगळ्या नद्यांना. आमच्या गावाकडे जायला असे 2-3 मार्ग आहेत, जे आमचा मेन कोनेवाडीहून एक म्हणजे नागनवाडी टू कोनेवाडी असा एक मार्ग आहे, चंदगडवरून एक जाता येते, हलकर्णी करंजगाव अशा एक मार्ग जाता येते. पण हलकर्णी करंजगाव शिवाळे वगैरे ह्या आम्हाला बहुतेक लांब पडणार, म्हणजे लांबच आहे ते. आणि आता चंदगडच्या धरणावरून आम्ही जातोय ते थोडंसं आहे अंतर कमी, पण आता तिथं 4 व्हीलर तर जाऊ शकते. आम्ही जे त्यांना बोलवले त्यांच्याकडेच 4 व्हीलर आहे. आमच्याकडे भरपूर साहित्य असल्यामुळे आम्ही त्यांना 4 व्हीलरच घेऊन या म्हटलोय. पण बघू आता, ते त्यांना पण फोन केलेला तर ते येत आहेत. आम्ही आत्ता निसरीतून निघतोय आणि माहीत नाही अजून किती वेळ लागेल. खरं तर इंदूरमध्ये ट्रॅव्हल्सवाल्यांचं ह्या कायमचंच रडगाणं असतं की लेट म्हणजे पूर्ण लेटच गाडी पोहोचते त्यांची. आम्ही असा अंदाज धरून चालतो की 8-8:30पर्यंत गाडी नागनवाडीमध्ये टच होईल, पण अजिबात असं होत नाही. दरवेळेस आम्ही म्हणजे 10-9:30 हा टायमिंग जातोच कधी पण पोचायला. आणि आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अजून आम्ही घरी कोणाला सांगितलेलं नाही आहे की आम्ही येतोय गावी म्हणून. त्यांना पण एक सरप्राईज मिळणार आहे. असं म्हणजे आम्ही एवढं नद्यांना पाणी येत आहे तरी पण आम्ही गावी आलोय आणि सगळ्यांना शॉक होणार की ते तुम्ही आला कसं. आत्ता तर पाऊस अजिबात नाही आहे, पण बघू घरी मी तर म्हणते घरी पोहोचेपर्यंत अजिबात पाऊस नको पडायला, कारण साहित्य असल्यामुळे गाडीत काढून परत त्या गाडीत ठेवायचं म्हणजे थोडंसं अवघड होणार त्याच्यासाठी. आता मी तुम्हाला थोडंसं क्लायमेट दाखवते बाहेरचं. पक्षाच म्हटलं तर कॅमेरा बंद सोडलं तर करता यायला. ह्याचा इकडे टाइमपास काय चाललाय बघा. आता आम्हाला चंदगडकडूनच जायचं असल्यामुळे आम्ही आता ह्या ट्रॅव्हल्समध्ये बसूनच डायरेक्ट चंदगडलाच उतरणार आहे. आणि म्हणजे नागरवाडीमध्ये उतरायचं होतं, पण ते आम्ही आता कॅन्सल करून डायरेक्ट चंदगडला जातोय. तिथं मग ते आम्हाला न्यायला येणार आहे. आता
आम्ही पोचलो नागनवाडीमध्ये. सुमारे 11-11:30 वाजता आम्ही पोचलो चंदगडला. ही आमची चंदगडची ताम्रपर्णी नदी रस्त्यालगतच आहे आणि पुराच्या पाण्याचं प्रमाण देखील थोडं कमी झालं होतं, पण तिचं ते शांत सौंदर्य एकदम नजरेत साठवून ठेवावं असंच काहीसं होतं. रस्ता देखील इतका छान दिसत होता ना, दोन्ही बाजूंनी पसरलेली शेतं, हिरवळ इतकी सुंदर की थेट वाटलं इथेच थांबावं. असा निसर्ग पाहून वाटलं गाव म्हणजे नुसतं ठिकाण नाही, ती एक भावना असते. बाराच्या सुमारास आम्ही घरी पोहोचलो, पण मजा तिथं संपली नाही बरं का. गावी पोहोचल्यावर ऑफिसचं काम आठवलं. डायरेक्ट लॅपटॉप उघडून हॅलो टीम्स. थोडं काम केलं, मग फ्रेश झाले आणि त्यानंतर काय, आमच्या शेतातला ताजा रसरशीत अशा मुळ्याची भाजी बनवलेली होती आईने. मी आमटी न घेताच गरम गरम भात आणि मुळ्याची भाजी असं साधं पण खूपच चविष्ट जेवले. फक्त गरम गरम भात आणि मुळ्याची भाजी, आहा, स्वर्गीय आनंद होता माझ्यासाठी. जेवणानंतर थोडं बाहेर गेले आणि मीच लावलेली हळद बघितली. तर असा झाला आमचा पुणे ते गाव प्रवास. थोडा दमावणारा पण त्याहून जास्त सुखद आणि खास. आता हा ब्लॉग इथंच संपवते. लवकरच भेटू नवीन व्हिडिओत नवीन गोष्टींसह.